हिंदू खाटीक समाजाविषयी आमदार अर्जुन खोतकर यांनी बेताल वक्तव्य केलं. त्यानंतर राज्यभरात याचा निषेध देखील करण्यात आला. मात्र अर्जुन खोतकर यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा ही हिंदू खाटीक समाजाची प्रमुख मागणी आहे. मात्र गुन्हा दाखल होत नसल्याने आज बारामती प्रांत कार्यालयाच्या समोर हिंदू खाटीक समाजाच्या वतीने उपोषण सुरू आहे. याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत काही उपोषण करत आहेत. काय सांगाल, काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत? प्रमुख मागण्या नाही, आमची एकच मागणी आहे फक्त. जे बेताल वक्तव्य केलंय अर्जुन खोतकरांनी आमच्या खाटीक समाजाबद्दल आणि जे आम्हाला आमच्या समाजाला सगळ्या बाकीच्या समाजांसमोर लोकांसमोर अपमानित केलंय, त्याचा आम्हाला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊन अॅट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे, एवढी एकच मागणी आहे आमची. आणि ती होत नाही, त्यामुळे आज आम्हाला उपोषण करायची वेळ आलेली आहे. राज्यभरामध्ये तुमचे हे आंदोलन सुरू आहे. राज्यभरामध्ये आंदोलन सुरू आहे. अमरावतीपासून नागपूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, मुंबई, पालघर या ठिकाणी सगळ्या ठिकाणी चालू. आतापर्यंत 27 ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे की गुन्हा दाखल करावा, पण अद्यापही कुठंच गुन्हा दाखल केलेला नाही. यानंतरची पुढची दिशा काय असणार आहे तुमची? यानंतरची पुढची दिशा आमची अशी असणार आहे की आम्ही राज्यव्यापी आंदोलन चालू करणार आहे. मुंबईला मंत्रालयाला घेरा घालणार आहे आणि शेवटपर्यंत लढत राहणार आहे, जोपर्यंत त्या अर्जुन खोतकरला वर गुन्हा दाखल होऊन त्याच्यावर कारवाई होत नाही. त्या बेताल अर्जुन खोतकराला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. एकूणच या ठिकाणी जोपर्यंत अर्जुन खोतकर यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हिंदू खाटीक समाजाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन सुरूच राहणार आहे. मंगेश केसरी, साम टीव्ही न्यूज, बारामती. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.